जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि सकल संतांना मनपूर्वक वंदन। उपस्थित असणाऱ्या दोन आचार्यांनाही मनपूर्वक वंदन। आदरणीय श्री चौगुले सर आणि आदरणीय श्री कौलवकर सर यांनाही मनपूर्वक वंदन। आणि सर्व नामसाधकांना मनपूर्वक अभिवादन। पहिलं प्रवचन इतकं सुंदर झालेलं आहे की मला तितकं छान सांगणं जमेल की नाही या भीतीने हुडहुडी भरली, म्हणून स्वेटर न काढता बसलेली आहे। खूप छान पद्धतीने नामचिंतन आपल्या सगळ्यांचं सुरू आहे। आता नाम घेता घेता आम्ही कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या पद्धतीचा एक सुंदर अभंग श्री समर्थांचा या ठिकाणी चिंतनासाठी आपण घेतलेला आहे। अभंग आहे, ज्याचे नाम घेसी तोची तू आहेसी, पाहे आपण असी शोधून या। शोधिता शोधिता मीपणाची नाही, मीपणाचे पाही मूळ बरे। मूळ बरे पहा नसोनिया राहा, आहा तैसे आहा सर्वगत। सर्वगत आत्मा तोची तू परमात्मा, दास अहम आत्मा सांगत असे। अतिशय सुंदर विषय मला दिलेला आहे, नामसाधनेचे अंतरंग। आता अंतरंग नामसाधनेचे काहीतरी असेल तर बहिरंग सुद्धा काहीतरी असलं पाहिजे। आता हे बहिरंग आणि अंतरंग म्हणजे नेमकं काय आहे? आता रोज आम्ही स्वयंपाक करतो, तो स्वयंपाक करत असताना पोट भरणे हा उद्देश आहे, म्हणून स्वयंपाक करावा लागतो। आता स्वयंपाक करत असताना गॅस आहे, त्यानंतर कुकर आहे, कुकरची भांडी आहेत, हे सगळं आहे, त्याला बहिरंग साधन म्हणतात। आता हे सगळं आहे, पण या नुसत्या बाहेरच्या वस्तू असून पोट नाही ना भरत। त्याच्यामध्ये आधी अन्न टाकावं, म्हणजे धान्य घालावं लागतं। मग धान्य हे या स्वयंपाकाचं अंतरंग साधन आहे आणि बाकीची सर्व साधनं जी आहेत ती बहिरंग साधन आहेत। तसं आता नाम घेताना सुद्धा दोन प्रकार आहेत, एक वरवरचे नामस्मरण आणि एक अंतरंग नामस्मरण। आता हे वरवरचे नामस्मरण म्हणजे आम्ही ते नामस्मरण कसं करतो, तर सातत्याने आपल्या समोर विषय येत गेलेले तर आता हे समजा आपलं 5वं 6वं प्रवचन आहे, त्यामध्ये अनेक विषय येऊन गेलेले आहेत, पण तरी सुद्धा बहिरंग साधन नामसाधन म्हणजे आम्ही कसं करतो, तर भीतीपोटी घेतलेलं नाम, निराशेपोटी घेतलेलं नाम, त्रागा आल्यामुळे घेतलेलं नाम, हताशपणा आला म्हणून घेतलेलं नाम इत्यादी भावासह जे आम्ही नाम घेतो त्याला वरवरचं नामसाधन असं म्हणतात।
छान समर्थांचाच त्याच्या संदर्भातला एक अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये समर्थ असं वर्णन करतात की संध्याकाळची वेळ आहे, एक गृहस्थ जो आहे तो रस्त्याने चाललेला आहे. त्या रस्त्यामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीला काही काठ वगैरे बांधलेले नाहीये आणि तो गृहस्थ जात असताना त्याने खाली काही पाहिलं नाही आणि तो विहिरीत पडला. काठ नसलेली विहीर, त्यामुळे तो विहिरीत पडला. आता विहिरीत पडल्यानंतर तिथं अंधार आहे. त्या विहिरीतून वर चढण्यासाठी काही कपारी वगैरे त्याला तिथं दिसत नाही. मग दिसत आहे काय आतलं, तर आपण पाण्यात पडलेले आहोत, आपल्याला पोहता येत नाहीये. त्यानंतर वर चढण्याचा प्रयत्न करावा तर त्या भिंतीतून आलेले असे छोटे छोटे काही झाडं दिसतात, उगवतात की नाही भिंतीतून सुद्धा, पिंपळाचं वगैरे असे झाडं येतात. त्याचा आधार घेऊन वर चढायला जावं तर त्याचा आधार धरला कीच ते तुटून जातं. कशाही पद्धतीने बाहेर पडण्याची इथं सोयच राहिलेली नाही. मग जो असा अंधारात विहिरीत पडलेला आहे आणि वर जाण्याची काही त्याला सोय दिसत नाहीये, त्यावेळेला तो जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश, मोकळं आकाश, मोकळ्या वातावरणाचा आनंद ह्यातली काहीतरी त्याला गोष्ट प्राप्त होणार आहे का? अजिबात नाही. तसं प्रपंचाच्या विहिरीमध्ये अज्ञान अंधकाराने अडकून पडलेले तुम्ही आम्ही सर्वजण. आता ह्या विहिरीतून बाहेर पडण्यासाठी जे जे आधार तुम्ही आम्ही घेतो ते त्या कोवळ्या पिंपळाच्या झाडाच्या आलेल्या फांद्यांसारखे आहेत. पाहतो आपण द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण आपल्या समोर सगळ्यांसमोर स्पष्ट आहे की तिच्यावर ज्या वेळेला तो प्रसंग ओढवला त्यावेळेला जेवढे तिला जीवनाचे आधार वाटत होते त्या सगळ्यांकडे ती मागणी करत होती की धावा, माझ्या मदतीला धावा. पाची पांडवांकडे सुद्धा ती धावली आणि आता ह्यातलं कोणीही आपल्या मदतीला येणार नाही हे ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं त्यावेळेला तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. मग ते पुढचं सगळ्यांना माहिती की श्रीकृष्णाने तिला मदत केली, वस्त्र पुरवले वगैरे वगैरे. मग श्रीकृष्णाची तिची जेव्हा निवांत भेट झाली तेव्हा तिने एक प्रश्न विचारला श्रीकृष्णांना. ते म्हणे, भगवंता तू इतका दयाळू आहे, कृपाळू आहे, भक्तवत्सल आहे, तुला माझी फजिती दिसत असताना तू धावून का नाही आलास? मग भगवंत तिला म्हणतो की अगं मी तिथंच होतो, सदा सर्वदा देव सन्निध आहे, अगं मी तिथंच होतो, पण जोपर्यंत तुला दुसरे आधार वाटत होते तोपर्यंत मी मध्ये कसा येणार? कारण मध्ये मध्ये करणं हा भगवंताचा स्वभाव नाही. आम्हाला सगळ्यांना मध्ये मध्ये करण्याची सवय असते, पण भगवंताला मध्ये मध्ये करण्याची अजिबात सवय नाही. त्यामुळे मी मध्ये आलो नाही. पण ज्या वेळेला सगळे आधार तू त्यागलेस आणि फक्त माझा धावा केलास त्यावेळेला मला यायला काही खूप उशीर लागला का ग? मी कुठे दूर होतो का? ज्या क्षणी सगळे आधार सोडून तू मला बोलावलंस त्या क्षणी तुला तिथं वस्त्र पुरवण्यासाठी मी उपलब्ध होतो की नाही? म्हणजे मी तिथंच होतो, पण जोपर्यंत तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं, इतरांकडे लक्ष होतं, तोपर्यंत मी काही करू शकलो नाही. पण ज्या वेळेला सर्व गोष्टीवरचं लक्ष तू दूर केलंस आणि फक्त माझ्याकडे लक्ष दिलंस त्यावेळेला अगदी तिथेच मी तुझ्या समोर होतो. मग आता अंतरंग आणि बहिरंग आलं लक्षात? इतर आधार धरून, गृहीत धरून जेव्हा आम्ही जीवन जगतो आणि नाम घेतो त्यावेळेला ते वरवरचं नामस्मरण आहे. आणि हे सगळे आधार घरी जाऊन म्हणायचं नाही हो की हे सगळे आधार काही फारसे कामाचे नाहीयेत. हे लक्षात येऊन जेव्हा त्यांचा चित्तातून त्याग करतो त्यावेळेला मात्र जे नामस्मरण आमच्याकडनं घडतं ते अंतरंग नामसाधन असतं. आणि असं अंतरंग साधन ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला हळूहळू पारमार्थिक प्रगती जी आहे ती तुमची आमची होत जाते. गंमत आहे पहा, आत्ता आमचं एक प्रवास असा ठरलेला आहे की वाराणसी, अयोध्या, प्रयाग या ठिकाणी आम्हाला जायचंय. 30-40 जणांचा ग्रुप आहे, आम्ही जाणार आहोत. आता त्याचं सगळं व्यवस्थापन करत असताना किती पैसे लागतील काय हे सगळं आहे की कोणाच्या पत्त्यावर ते पाठवायचे हे सगळं झालं. पण जे ह्याचे व्यवस्थापक आहेत, आयोजक आहेत, जे आम्हाला घेऊन जाणारे आहेत, त्यांचं पहिलं एक सांगणं होतं
की प्रत्येकाने पैसे तर पाठवायचेच आहेत जे ठरले ते, पण प्रत्येकाचं आधार कार्ड जे आहे ते त्याच्यासोबत आधी पाठवा. आधार कार्ड शिवाय प्लेनचे तिकीट होणार नाहीत, ट्रेनचे तिकीट होणार नाहीत आणि आधार कार्ड शिवाय आपल्याला पुढचा प्रवास होणार नाही. आधी आधार कार्ड पाहिजे, त्याच वेळेला तुमचे तिकीट निघतील. आता हे व्यावहारिक जीवनात आपल्याला इतकं आहे की आधार कार्ड पाहिजे, आय कार्ड पाहिजे, तसं परमार्थाचा प्रवास करताना एक आधार कार्ड लागतो आम्हाला. आणि ते आधार कार्ड जर कुठलं असेल तर श्री गुरूंकडून मिळालेलं नाम हे या पारमार्थिक प्रवासाचं आधार कार्ड आहे. ते जवळ असल्याशिवाय आमचा हा प्रवास पूर्ण होत नाही. दुसरं एक आपल्या समोर आहे की कुठंही अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला हल्ली गुगल मॅपचा उपयोग आहे. आता माझं स्वरूप जे आहे ते माझं असलं तरी सध्या अनोळखी आहे की नाही माझ्यासाठी अनोळखी आहे. मग आता अनोळखी असणाऱ्या माझ्या स्वरूपाला शोधायला निघताना सगळ्या संतांचे ग्रंथ, अभंग हे गुगल मॅप आहेत. प्रवासाला निघालोय ना पारमार्थिक, त्याच्यासाठी आपल्याला हे ठरलेलं आहे. बरं, जिथं आपल्याला जायचं आहे व्यवहारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पत्ता लागतो आणि दुसरं कुठं जायचं आहे हे निश्चित असतं. मग आता नामसाधना करत करत मला निश्चित कुठं पोचायचं आहे हे पण माझं नक्की असलं पाहिजे की नाही. मग आपण सगळ्यांनी काय काय नक्की केलेलं आहे सांगा आता, एक दोन जणांनी उदाहरण, की नाम घेत घेत मला कुठपर्यंत पोचायचं आहे अशी माझी निश्चिती झालेली आहे का? काय निश्चिती झालेली आहे? काय करायचं आहे? मला फक्त सगुण साक्षात्कार घेऊन थांबायचं आहे का मला समाधीचा क्षणभर अनुभव घेऊन थांबायचा आहे का मला माझ्या स्वस्वरूपामध्ये स्थिर होऊन राहायचं आहे? ह्यापैकी माझं ध्येय डोळ्यासमोर काय आहे आणि त्या ध्येयानुसार मी ज्या वेळेला नाम घेईल तेव्हा ते अंतरंग नामसाधन माझ्यासाठी असणार आहे. आता याला अंतरंग का म्हटलेलं आहे? कारण माझं जे स्वरूप आहे, जो खरा मी आहे, तो बाहेर आहे का आत आहे? आता कौलवकर सरांनी सवय लावली उत्तर श्रोत्यांनी द्यायची. मग तो मी आत आहे का बाहेर आहे? तो मी नेमका कुठं आहे? तो मी माझ्या आतमध्ये आहे. मग मला आतमध्ये वळायचंय, मग अंतर्निष्ठ व्हायला पाहिजे की नाही? बहिर्भ्रष्ट तितुके बुडाले, अंतर्निष्ठ तितुके तरले. जे अंतर्निष्ठ झाले ते या पारमार्थिक प्रवासामध्ये सहज तरून जातात आणि त्यांना खऱ्या मीचा शोध लागतो. आणि जे बहिर्भ्रष्ट आहेत, म्हणजे वर आत्ता सुरुवातीला मी सांगितले भीतीपोटी, निराशेपोटी, म्हणजे आम्ही ते नाम घ्यायचं नाही का त्या वेळेला? अरे संतांनीच आम्हाला सांगितलेलं आहे, हरुषकाळी, विषमकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, प्रातःकाळी सदा सर्वदा ते नाम घ्यायचं आहे. त्याबद्दल अजिबात वाद नाही. पण ते नाम घेत असताना फक्त ह्याच गोष्टी चित्तातून निवृत्त व्हाव्या म्हणून मी ते घ्यायचं नाही. ध्येय माझं ठरलेलं पाहिजे की आता हे प्रसंग येत असताना सुद्धा नाम सोडायचंच नाही. सगळे कर्म करत असतानाही नाम सोडायचंच नाहीये. पण मला फक्त या नामाने इथपर्यंतच थांबायचं नाही, तर मला माझ्या स्वस्वरूपाचा शोध लागला पाहिजे, खऱ्या मीची ओळख झाली पाहिजे. म्हणून मला काय करायचं आहे? नाम घ्यायचं आहे. ही जर निश्चिती नसेल तर ते वरवरचं नामस्मरण आहे. आणि हे ध्येय जर आमचं ठरलेलं असेल तर हळूहळू माणूस अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. मग आता या खऱ्या मीचा शोध घेत असताना, खऱ्या मीची ओळख करून घेत असताना आम्हाला काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत संतांनी, आणि त्या प्रक्रियांचा उपयोग करत करत आम्ही हळूहळू पुढे जायचं आहे. डॉक्टर काकांचं एक छान वाक्य काका नेहमी इंग्रजीतलं आपल्या समोर ठेवतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. आता तुमचं आमचं या नाम शिबिरामध्ये नो द सिस्टीम सुरू आहे. प्रत्येक वक्त्याने काहीतरी प्रक्रिया स्वतःच्या मनातून नाही सांगितलेल्या, त्यांच्या श्री गुरूंनी, संतांनी ज्या सांगून ठेवलेल्या आहेत त्या प्रक्रियांचा या ठिकाणी उहापोह झालेला आहे.
आता पुढची जबाबदारी कोणावर आहे? आता हे नो द सिस्टीम व्हावं सगळ्यांना म्हणून शिवगडनी जबाबदारी उचलली शिबिर आयोजित करण्याची. शिबिरात आलेल्यांनी प्रवचन मनापासून ऐकली, न झोपता ऐकली. त्यामुळे त्यांनी पण अर्धी जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आता नो द सिस्टीम पूर्ण झाल्यानंतर यूज द सिस्टीमची जबाबदारी कोणाची आहे? श्रोत्यांकडनं उत्तर बरं पाहिजे ना. यूज द सिस्टीमची जबाबदारी ही ज्यांची आहे त्यांनी ती जर ओळखली असेल आणि ती सिस्टीम जर उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर गेट द रिझल्ट 100%. मना सज्जना भक्ती पंथेचे जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तो भेटणार नाही असं होणारच नाही हो. व्यवहारात आम्ही फोन करून गेलो, काही सांगून गेलो, आधी पत्र टाकून गेलो तरी ज्याला भेटायला जातो तो भेटेलच याची शाश्वती नाहीये. पण परमार्थामध्ये जर निश्चय असेल ना, खऱ्या परमात्म्याला भेटायचा, रामाला भेटायचा, तर तो निश्चय जो आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी तो भगवंत जरूर घेतो. की 4 पावलं तू माझ्याकडे यायला सुरुवात तर कर, मग मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतोच. पण ते पावलं जाण्याची पहिली जबाबदारी कोणाची आहे? तर माझी आहे. आणि ती करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. अशी साधनेची छान छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जातात आणि ते आपण करायचं आहे. आता या खऱ्या मीचा शोध घेत असताना सगळे व्यावहारिक मी जे आहे ना त्याचं विस्मरण झालं पाहिजे. पहिली अट आहे की खऱ्या मीचा शोध घेत असताना हे व्यावहारिक मी म्हणून जितकं काही माझं अवतीभोवती मी वाढवून ठेवलेले आहे त्या मीचा बाध केल्याशिवाय, त्याचं विस्मरण झाल्याशिवाय खऱ्या मीचा शोध लागत नाही. एक छान पद्धतीने माझ्या माहेरी एकदा दोनदा लग्नाचे प्रसंग होते आणि ह्या सगळ्या नवीन उद्योगांमुळे मी त्या लग्नाला जाऊ शकले नाही. आता नातेवाईक म्हणल्यानंतर राग येणार, चिडणारच की नाही, की एवढं काय हिचं काम आहे, ही लग्नाला सुद्धा येऊ शकत नाही. तर माझी एक आत्या म्हणली, ती का येऊ शकत नाही याचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदा शिबिर तर ठेवा, आपण नातेवाईकांचं शिबिर ठेवूया. मग असं कौटुंबिक शिबिर आमचं सुरू झालं तेव्हापासून की ही नेमकी काय उद्योग करते ते त्यांना पाहायचं होतं. मग ते झाल्यानंतर एकेकाकडे असं ते आमचं शिबिर झालं. तर माझ्या आत्याकडे एकदा शिबिर होतं आणि मंदाताई म्हणल्या की त्या शिबिराला मी पण येणार आहे जयश्री, मला पाहायचे तुझे सगळे नातेवाईक. म्हटलं ठीक आहे. मग मंदाताई पण त्या प्रवचनाला मुख्य आचार्य म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं होतं, त्या आल्या सुद्धा. मग आल्यानंतर मंदाताई मला म्हणे, तुझा माझा तर परिचय आहे म्हणे, पण आता तुझे सगळे नातेवाईक जे जमलेले आहेत त्यांचा पण परिचय करून घेतला पाहिजे ना म्हणे, त्यांच्यासमोर बोलायचं तर. मग तो एक कार्यक्रम सुरू झाला परिचयाचा. मग प्रत्येक जण उभं राहून सांगत होतं, मी जयश्रीची आत्या आहे, मी जयश्रीचा काका आहे, मी जयश्रीची काकू आहे, मी जाऊ आहे, बहीण आहे, इत्यादी इत्यादी. सगळ्यांचे परिचय सांगून झाल्यानंतर मंदाताई मला म्हणे, तुझा परिचय दे आता. म्हणलं हो खरं हे तर आहेच म्हणलं. मग मी मंदाताईंना म्हणलं, अहो मंदाताई, माझा खरा परिचय मला माहित नाही म्हणून तुम्हाला बोलवले. माझी मी कोण आहे हे मला खरंच माहिती नाही. इतरांची मी कोण कोण आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे, पण माझी मी नेमकी कोण आहे, खरी मी कोण आहे हे मला उमगलं नाही, म्हणून संतांकडे यावं लागतं आहे. आणि म्हणून आपला परिचय जर स्वतःचा करून घ्यायचा असेल तर संत संगतीशिवाय अजिबात पर्याय नाही. कारण संत याच्यामध्ये संतांना स्वतःला काही नको असतो. कैसी कळवळ्याची जाती करतील अभावीण प्रती. दास म्हणे, आम्ही केले पावलो, आम्हाला जे करायचं ते करून झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही. पण आपलं खरं कल्याण जे आहे ते खरा मी ओळखण्यामध्ये आहे हे त्यांना पूर्ण माहिती असल्यामुळे, कारण बाकीच्या कुठल्याही गोष्टींनी माणूस पूर्ण आनंदरूप होऊ शकत नाही आणि त्याच्या जीवनातले सगळे दुःख खऱ्या मीची ओळख झाल्याशिवाय अजिबात जात नाहीत. आणि म्हणून खऱ्या मीची ओळख करून घेणं
हे अत्यंत गरजेचं आहे. आणि समर्थ या ठिकाणी आपल्याला तेच सांगतात, ज्याचे नाम घेसी. आता नामच इथं सांगितलेलं आहे ना सुरुवातीला, पण विचार कर, तू ज्याचं नाम घेतोस तो तुझ्यापेक्षा वेगळा आहे का तोच तू आहे? थोडा तर विचार करून पहा की तोच तू आहे का तो तुझ्यापेक्षा वेगळा आहे. आता जेव्हा आम्ही उपासना करतो, सुरुवात करतो, तेव्हा देव आमच्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे. देव जो आहे तो सुरुवातीला तो आमच्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे. पण देवाचं नाम घेता घेता, शास्त्रशुद्ध चिंतन त्याचं करता करता, देव नावाचं तत्व व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तो देव भिन्न नसून मीच तो आहे, हा जो काही भाग आहे तो या सत्संगतीनच आपल्याला कळायला लागतो की नाही. आणि म्हणून ज्याचं नाम घेतो, आता विचार करा, एक नामधारक आहे, एक नाम देणारा आहे, एक ज्याचं नाम घेतो तो आहे. 3 जण आपल्या समोर आले. नामधारक म्हणजे मी, बरोबर, आपण नाम घेतोय सध्या. नंतर ज्यांनी नाम दिलं तो एक आहे, आणि ज्याचं नाम घेतो तो एक आहे. आता हे तिघही जण कशाच्या सत्तेवर हे सगळं करतायत हो? नामधारक जो आहे तो चैतन्याच्या सत्तेवर नाम घेतो आहे. नाम देणारा जो आहे तो चैतन्याच्या सत्तेवर नाम देतो आहे. आणि ज्याचं नाम आम्ही घेतो आहे तो चैतन्य घन आहे. मग एका चैतन्याशिवाय इथं दुसरं तिसरं काही आहे का? मग नामधारक सुद्धा चैतन्य रूप आहे की नाही? तो जर चैतन्य रूप नसता तर त्याला नाम घेता आलं असतं का? मग चैतन्याशिवाय जर आम्हाला नाम घेता येत नाही, चैतन्याशिवाय जर श्री गुरूंना नाम देता येत नाही, आणि तेच चैतन्य सर्वत्र सदा समत्वाने भरून राहिलेलं आहे असं शास्त्र आम्हाला सारखं सांगत आहे, आणि तेच तू आहे. सोहम आत्मा ज्ञान घन अजन्मा तो तूच जाण, असं जर तत्वज्ञान आमच्या समोर आहे तर आपण आपल्या चित्तातले मी विषयीचे गैरसमज दूर करून टाकणे, ह्याला साधना म्हणतात की नाही. आता ज्ञानेश्वर माऊली तर एक ओवी आपल्या समोर अशी ठेवतात की मज अनामयसी नाम ठेविती. मूळचा मी अनाम आहे म्हणतो भगवंत, खरंच तसा आहे तो. मूळचा मी अनाम आहे, पण तरी सुद्धा विष्णू सहस्त्रनाम म्हणजे त्याच एका विष्णूचे एवढे सहस्त्रनाम आमच्या समोर ठेवलेले आहेत. आता बुद्धा एक आला होता प्रवचनात की असं वेगळे वेगळे नाम घ्यावेत का, काय करावं. अहो, तो एकच व्यापक असणारा विष्णू इतक्या शब्दांनी समजून सांगूनही समजत नाही, इतकं त्याचं व्यापकपण आहे. एकाच विष्णूचं वर्णन करणारे हे सगळे नाम आहेत. त्या सगळ्या नामामध्ये एकच व्यापक तत्व विष्णू भरून राहिलेला आहे. पण सगळ्यांचे नाम घेत असताना सुद्धा समर्थ आम्हाला छान पद्धतीने सांगतात की अनेकामध्ये एक देवासी पाहे, की हे नामरूप जरी अनंत असले, दिसत असले, तरी एकच तत्व सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. आता भगवंताच्या गळ्यामध्ये आपल्याला हार दिसतो आहे, फुलं अनेक आहेत, पण हार म्हणून ज्या वेळेला तिथं आपण तयार करतो तो हार एकच आहे. आणि अनेक फुलांना एकत्र गोवणारा दोरा जो आहे तो एकच आहे. सूत्रे मणिगणा इव आहे की नाही आपल्या समोर. त्या एका सूत्रामध्ये जसे सगळे फुलं ओवलेले आहेत, तसं एका विष्णू नावाच्या व्यापक असणाऱ्या त्या तत्वामध्ये हे सगळे नाम जे आहेत ते ओवलेले आहेत. एकाच हरिपाठामध्ये त्या विष्णूचे किती नाम दिलेले आहेत? काल एक ओवी सरांनी सांगितली, कृष्ण विष्णू हरी गोविंद, हे सगळे त्या विष्णूचेच नाव आहेत. असं जर चित्तामध्ये पक्क असेल तर चित्तामध्ये नाम कोणाचंही आलं तरी गोंधळ होणार नाही. ते एका परमेश्वराचंच रूप आहे. आता समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला विठ्ठलाला भेटायला जातात त्यावेळेला त्याला काय विचारतात? येथे उभा का श्रीरामा? तो श्रीराम ते विठ्ठलामध्ये पाहतात. बस एवढंच करायचं आहे. माझ्या गुरूंनी मला जे नाम दिलेलं आहे तेच नाम सर्व
ठिकाणी भरलेलं आहे, तोच देव सर्व ठिकाणी भरलेला आहे, एवढा फक्त भाव करायचा. आणि या ठिकाणी परमार्थामध्ये बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा भावाला अत्यंत महत्व आहे. आणि तो भाव जो आहे तो शेअर मार्केट सारखा कमी जास्त होणारा नको. इकडचे भाव कमी जास्ती सारखे चाललेले असतात, पण तो या ठिकाणी नको. मग तो भाव कसा पाहिजे? अत्यंत स्थिर पाहिजे, निश्चयात्मक पाहिजे, निष्ठायुक्त पाहिजे. आणि भाव शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या अस्तित्वाच्या निर्णयाला भाव असं म्हणतात. तो आहेच आहे, तो नाही असं कधीही वाटतं उपयोगाचं नाही. आणि तसं जर आम्हाला वाटत असेल तर देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भावशून्य अवस्थेत आम्ही किती काही करत गेलो तरी ते तिथपर्यंत पोहोचणार नाही. पण बाकीचं काही नाही केलं पण भावपूर्ण रीतीने, मंदाताई म्हणतात खरंच इतकी माळा ओढून संख्या जमा करावी लागते का हो त्या भगवंताच्या भेटीला? एकदाच अत्यंत भावनिष्ठ प्रेमाने तुम्ही त्याचं नाव घेऊन पहा, एकाच उच्चारामध्ये दत्त येऊन या उभा टाकला. आता मनापासून स्मरणपूर्वक त्यांचं नाम घेतलं तर भगवंत त्यांच्या दारात उभा राहिला. गोष्ट सांगितली आहे त्यांनी आपल्या समोर. मग आता आम्ही नाम घेतो पण अजून भगवंत आम्हाला भेटत नाही, ह्याचा अर्थ आमचा भाव जो आहे तो कुठंतरी खालीवर होणारा आहे. फक्त भावनेच्या स्तरावर ते सगळा खेळ चाललेला आहे, पण या भावनेला स्थिर करण्याचं काम या नामाने झालं पाहिजे. अंतरंग साधन चाललेलं आहे आपलं, की भावना उचंबळतात. ज्यांचा स्वभाव जो आहे तो भावना प्रधान असतो त्या लोकांना ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा उचंबळून येणं अमुक तमुक सारखं ते सुरू असतं. काही काळपर्यंत ते बरोबर पण आहे, तसं व्हायला पण पाहिजे, पण त्याचं रूपांतर स्थिर भावामध्ये करणं याला अंतरंग साधन असं म्हणतात. ज्याचं नाम मी घेते तो आहेच आहे. जेव्हा मी ज्या क्षणी त्याचं नाम घेते तेव्हाच तो प्रत्यक्ष अवगम्य, कारण चैतन्याच्या सत्तेवर नाम येऊच शकत नाही. मग ज्या अर्थी माझ्या मुखात नाम येते, ज्या अर्थी माझ्या बुद्धीमध्ये त्याचं स्मरण होतंय, त्या अर्थी ते चैतन्य सतत माझ्या सोबत आहे आणि तेच भगवंताचं खरं स्वरूप आहे. या निश्चयाने या नामाच्या प्रवासाला आम्ही काय केलं पाहिजे तर निघालं पाहिजे. तर ते नामसाधना आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारी आहे. मग पाहे आपण असे शोधून या. नाम घेता घेता खऱ्या मीचा शोध घेणे याला नामाचं अंतरंग साधन असं म्हणतात. आता या खऱ्या मीचा शोध घेत असताना शोधिता शोधिता मीपणाची नाही, समर्थ पुढचं सांगतायत आपल्याला की त्याचा शोध घ्यायला सुरुवात करा. आता त्याचा शोध घ्यायला सुरुवात करत असताना आपल्या समोर काही प्रक्रिया ठेवलेल्या आहेत. नेहमी काकांकडनं त्या ऐकलेल्या आहेत आपण सगळ्यांनी, शास्त्रातही त्या सांगितलेल्या आहेत, संतांच्या ग्रंथातही ही प्रक्रिया सांगितलेली आहे. ती प्रक्रिया म्हणजे नेमकं कसं आहे? खऱ्या मीचा शोध घेत असताना जे माझं आहे ते मी नाही. नेहमी काकांकडनं ऐकलेलं आहे आपण ते. आता ही डायरी माझी आहे म्हणजे डायरी म्हणजे मी आहे का? डायरी म्हणजे मी नाही. आता थोडं आपल्या जवळ या, आपल्या शरीराला आपण काय म्हणतो? डोकं दुखतं तेव्हा मी दुखतो म्हणतो का माझं डोकं दुखतं म्हणतो? कुठलाही अवयव, आता एका अवयवावरून सगळा निकाल लावायचा आपल्या. ज्याला ज्याला माझं म्हणतो ते मीच स्वरूप नाही. पण आता सगळे अवयव, हात दुखतात, पाय दुखतात, पोट दुखतं, काही दुखलं तरी आपण माझं दुखतं असं म्हणतो. मग ज्याला ज्याला माझं म्हणतो ते मीच खरं स्वरूप नाही असं म्हणून त्या स्थूल देहाचा निराश सकाळीच केलेला आहे की नाही. म्हणूनच ती ध्यान पद्धती आज घेतली आपण, वैचारिक ध्यान पद्धती, की ह्या पद्धतीने याचा विचार करायचा असतो. आता स्थूल देह म्हणजे मी नाही, त्याला मी माझं म्हणते, हे लक्षात आलं. आता सूक्ष्म देह आपल्या आतमध्ये आहे, ज्याला मन, बुद्धी, अहंकार, चित्त असं आपण म्हणतो. त्या बाबतीत सुद्धा आपण काय बोलतो?
माझं मन आज फार प्रसन्न आहे. कशामुळे? आज शिबिर संपणार आहे. आता मनाला आपण काय म्हटलं? माझं म्हटलं. मग आता जे माझं आहे ते मी नाही. मग मन मी आहे का? मन मी नाही. आज माझ्या बुद्धीमध्ये असं काय कुठून आलं माहिती नाही. बुद्धीला काय म्हटलं? माझी बुद्धी. म्हणजे माझं आहे ते मी नाही. माझं चित्त आज थाऱ्यावर नाही. चित्ताला काय म्हटलं? माझं म्हटलं. आज ना माझा अहंकार एकदम खवळून निघाला, वर आला. नेहमीच येतो तो, नेहमीच येतो. असा जो अहंकार आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? माझं म्हणतो. माझा अहंकार आज फारच उफाळून वर आला, म्हणजे तो पण मी नाही. म्हणजे सूक्ष्म शरीर सुद्धा मी नाही. लागला की नाही निकाल? माझी झोप सारखी डिस्टर्ब होत होती. झोपेला काय म्हटलं? म्हणजे कारण देह, अज्ञानाचा देह. मग तो तरी मी आहे का? तोही मी नाही. माझा अभ्यास खूप छान चाललेला आहे. महाकारण देह सगळं कळलेलं आहे. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय ओलांडता नाही आलेला अजून, पण शब्दाच्या साह्याने सगळं कळलेलं आहे. मग त्यालाही माझं म्हटलं म्हणजे तोही मी नाही. मग खरा मी कोण आहे त्याचाच शोध घ्यायला आपण बसलेले आहोत. मग आता त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे की खरा मी नेमका कोण आहे? जे माझा आहे ते मी नाही. आता अजून एक पुढचं आपण बघूया. परमपूज्य मंदाताई म्हणे, एकदा माझं बीपी जरा लो झालं, घबराट व्हायला लागली. घरच्या लोकांनी मला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं, माझा जीव फार घाबराघुबरा होतो आहे. आता ते डॉक्टर काही आध्यात्मिक वगैरे नव्हते बरं का, पण तरी सुद्धा ते एक वाक्य बोलून गेले म्हणे, अहो तुमचा जीव घाबराघुबरा होतोय, तुम्ही नाही. जीवाला काय म्हटलं? माझं म्हटलं. आता जीव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये युती आहे की नाही? जीव बरोबर आपल्या समोर व्याख्या सांगितलेली आहे शास्त्राने. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. म्हणा माझ्या नंतर सगळ्यांनी. शिबिर चालू आहे ना, आणि आज दुपारी कोणी इथं जमेल की नाही याची काळजी करायचं कामच नाही. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता यातलं कूटस्थ चैतन्य जे आहे त्या आत्मरूप आहे, त्याला मी म्हणण्याची काही गरजच नाही. ते स्फुरद रूप आहे, पण ते मी म्हणून कुठं मिरवत नाही. बुद्धी तेज तत्वाची आहे. तेज तत्व म्हणजे अग्नितत्व. ते अग्नितत्व जड आहे, बुद्धी पण जड आहे, म्हणून नुसत्या बुद्धीला काही कळत नाही. मग बुद्धीत पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब, आता इथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आपण आरशात पाहतो ते प्रतिबिंब नाही. मग कुठलं प्रतिबिंब आहे? दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून त्याच्यावर आपण कंदिलाचा काच ठेवतो. त्यावेळेला त्या दिव्याचा प्रकाश त्या कंदिलाच्या काचेमध्ये ज्या वेळेला पूर्ण फाकून राहतो त्यावेळेला त्याला प्रतिबिंब असं म्हणतात. मग आता त्या कूटस्थ चैतन्याचा, ज्ञानघन परमात्म्याचा ज्ञान प्रकाश ज्या वेळेला माझ्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतो, पूर्णपणे फाकतो, तेव्हा बुद्धीला काहीतरी कळायला लागतं. तोपर्यंत त्या बुद्धीला काहीही कळत नाही, कारण ती कशी आहे? पंचमहाभूतापैकी एक महाभूताची आहे, आणि पंचमहाभूत जड असतात. आणि हे कशासाठी समजून घ्यायचं? बुद्धी सापेक्ष अहंकार गळण्यासाठी. नाही तर तो अहंकार आमचा कधीच गळत नाही. म्हणून हे सगळं शास्त्राचा अभ्यास अहंकार गळण्यासाठी हो. पण इथंही अहंकार वाढतो आणि ब्रह्मराक्षाची एक फांदी आमच्यासाठी राहते. सगळे अहंकार गळून पडण्यासाठी नामसाधना आहे. सगळे अहंकार गळून पडण्यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास आहे. पण ते ध्येय जर आमच्या लक्षात नसेल तर या साधनांचाच अजून एक अहंकार तयार होतो, आणि त्या भ्रमामध्ये मी ज्ञानी म्हणून मी मिरवत राहतो. आम्हाला ज्ञानी व्हायचं नाही,
ज्ञानघन परमात्मा मी आहे हे लक्षात ठेवून, आता तो परमात्मा ज्ञानघन जो आहे तो फक्त माझ्या ठिकाणी आहे का सर्व ठिकाणी आहे? आता ज्ञानी माणूस मिरवू शकतो. ज्ञानघन सर्वत्र सदा सम असल्यामुळे तिथे मिरवण्याची भाषाच नसते, कारण जसा मी तसा समोरचा. मग सर्वत्र सदा सम असं ते तत्व आहे, म्हणून तिथं मिरवणे चालतच नाही. मग परमार्थामध्ये मिरवायचं नसतं, सगळं जिरवायचं असतं. इथं मिरवायचं काहीच नसतं. मग आता ह्या पद्धतीने त्या खऱ्या मीचा शोध घ्यायला आपल्याला सांगतात. जे माझं आहे ते मी नाही. मग आता ज्याला ज्याला तुम्ही घरी जाऊन माझं माझं म्हणाल, फक्त आतमध्ये मनात प्रापंचिक साधकांना हे पथ्य पाळावंच लागतं. सगळं मनात करायचं आहे, बाहेर काहीही दाखवायचं नाही. पण मीचा शोध घेत असताना मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, की जे जे मी माझं माझं समजते त्यातलं काहीच मी नाही. खरा मी जो आहे तो अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणु सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा मुक्ती आणि बंधनाचा खेळ सुद्धा त्या आत्मस्वरूपाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. तो बंध मोक्षातीत आहे. मग हा संबंध कोणाशी आहे? जो जीवभाव धारण करून जीवन जगतो तो बंधनात आहे, आणि म्हणून त्याला मोक्ष मिळवण्याची खटपट करावी लागते. आत्मा नित्यमुक्त आहे, बंध मोक्षातीत आहे, आणि ईश्वर नावाचं तत्व नित्यमुक्त आहे. मग बंधनात अडकलेल्या जीवानी नित्यमुक्त असणाऱ्या ईश्वराची मनापासून निष्काम भावनेने सतत पूजा अर्चा नामस्मरण हे सातत्याने तो करत गेल्याशिवाय त्याला बंध मोक्षातीत होता येणार नाही. किती गोष्टी झाल्या आता आपल्या समोर. आधीपासूनच सगळं ऐकलं म्हणून लगेच मधलं ईश्वर नावाचं तत्व मिथ्या म्हणून सोडून नाही द्यायचं आहे आम्हाला. जोपर्यंत माझ्या ठिकाणी जगत सत्यत्व आहे, जोपर्यंत माझ्या ठिकाणी देह तादात्म्य आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी घालवण्यासाठी तो आहे, तो सर्वत्र आहे, तो माझ्या जीवनाचं कल्याण करणारा आहे, तो करता हरता भरता आहे. चिंतेचा विषय झाला. जोपर्यंत मी करता वाटते तोपर्यंत प्रपंचाची चिंता संपतच नाही. पण ज्या वेळेला कर्तृत्व सगळं त्याच्याकडे जातं त्यावेळेला मात्र चिंता हळूहळू कमी होतात. ते अनंत जन्माची सवय असल्यामुळे तेही मधून मधून सारखं डोकं वर काढतं, आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जुने संस्कार सातत्याने मध्ये मध्ये येत राहतात, पण जितक्यादा ते मध्ये येतील तितक्यादा ते उपटून टाकणे एवढं एकच काम या क्षेत्रामध्ये आहे. की खरी साधना म्हणजे काय करायचं, जितक्यादा ते संस्कार वर येतील जुने, तितक्यादा नवीन संस्काराचा उपयोग करत करत जुन्या संस्कारांना बाजूला करणे. प्रापंचिक जुने संस्कार यांचा त्याग करून पारमार्थिक नवीन संस्कार आपल्यावर करून घेण्याचा अखंड प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. इति डॉक्टर काका. हे सगळ्या डॉक्टर काकांनी सांगितलेले छोट्या छोट्या गोष्टी आहेत साधने संबंधातल्या. आता नाम घेता घेता माझा मीपणा कमी होतोय का, देह तादात्म्य कमी होतंय का, माझ्या कर्तृत्वाकडून ते कर्तृत्व सगळं ईश्वराकडे देण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे का, हे कोणी तपासायचं आहे? आम्हीच तपासायचं आहे. आणि जोपर्यंत अशी स्वतःची तपासणी, आता कसं आहे बाहेरचे रोग झाले तर बाहेरचे डॉक्टर तपासू शकतात, पण भवरोग जर झाला तर त्याची लक्षणे स्वतःची स्वतःलाच तपासावी लागतात. ती लक्षणे कशी आहेत, त्यांना काढून कसं टाकायचं, हे सगळं संत आम्हाला शिकवणार आहेत. पण प्रत्यक्षामध्ये मात्र ती लक्षणं वर येतील त्या त्या वेळेला मात्र आम्ही काय करायचं आहे, स्वतःच ती काढून टाकण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. आणि त्याच्यासाठीचं हॉस्पिटल शिवगड आहे. एक 2-3 दिवस तरी इथं ऍडमिट होऊन राहायचं, म्हणजे मग हळूहळू त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत
सूक्ष्मता जी आहे आमच्या साधनेत करायची, आम्हाला आमच्याकडून जी करायला पाहिजे ते जी आहे ती या ठिकाणी आपल्याला हळूहळू कळत जाते. मग शोधिता शोधिता मीपणाची नाही. आता हा मीपणा माझ्या चित्तातला शरीर सापेक्षतेने असलेला मीपणा, बुद्धी सापेक्षतेने असलेला मीपणा, परिस्थिती सापेक्षतेने असलेला मीपणा म्हणजे अभिमान. ज्या वेळेला हा मीपणा देह, बुद्धी, परिस्थिती, कुळ यांच्याशी निगडीत होतो त्यावेळेला त्याला देहाभिमान, कुळाभिमान इत्यादी अभिमान असं म्हणतात. आणि हे अभिमानाचं भूत मानगुटीवर बसलं तर परमार्थामध्ये तुम्ही आम्ही पुढे पुढे सरकू शकत नाही. म्हणून या सगळ्या अभिमानांचा त्याग करण्यासाठी निराभिमान असणाऱ्या परमेश्वराचं नाम आम्ही मनापासून घ्यायचं. पण त्याचं नाम घेता घेता तो जसा निराभिमानी आहे तसा मी होतो की नाही हे तपासण्याचं काम मात्र ज्याचं त्यांनी करायचं आहे. इथं तपासणी जी आहे ती ज्याची त्यांनी करायची आहे. म्हणून शोधिता मीपणाची नाही. आता हा मीपणा घालवण्यासाठी अजून आपल्या शास्त्रामध्ये पंचीकरणाचा अभ्यास सांगितलेला आहे. समर्थांची अत्यंत प्रसिद्ध ओवी डॉक्टर काका गमतीने म्हणतात, सुरुवातीच्या चरणामुळे ती इकडच्या लोकांना खूपच आवडते. कुठली ओवी आहे? प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. खऱ्या मीचा शोध घेत असताना दोन पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. पंचीकरणाच्या अभ्यासाने माझ्याच देहात असणारा खरा मी कोण आहे याचा हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही असा अभ्यास करत करत खऱ्या मीचा स्वतःच्या शरीरात शोध घेणे त्याला आत्मज्ञानाचा प्रवास म्हणतात. आता पंचीकरणाच्या अभ्यासाने हे होत जातं. कसं होत जातं? तर देह आपला जो आहे तो 5 महाभूतांचा गोळा आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाही. त्याच्याही पुढे जाऊन समर्थ अजून एक शब्द वापरतात, वास्तव आहे बरं का ते, विटाळाचा गोळा. मग आता असा हा देह आहे. आता हा देह जर पंचमहाभूतात्मक आहे, ते 5 महाभूत जर ही माझी निर्मिती नाही, ही त्याची निर्मिती आहे, तर हा देह माझा आहे का त्याचा आहे? मी काय म्हणतो मग त्याला? मग हे पाप आहे की नाही? पारमार्थिक पाप काका म्हणतात की जे माझं नाही ते मी समजून बसणं हे पारमार्थिक पाप आहे. आता असे किती पाप केलेले आहेत आम्ही, आणि हे पापाचे डोंगर या नामाने काय करून टाकायचे आहे? महादोषाचे गिरीवर उद्ध्वस्त करून टाकायचे आहेत आम्हाला. मग ते नाम या पद्धतीने पंचीकरणाचा अभ्यास एवढ्यासाठी आहे की देहावरची आसक्ती आमची गळून पडावी. खरा मीचा शोध घेत असताना हे माझं नाही म्हटलं की त्याच्यावरची आसक्ती कमी होते. बघा, आपण प्रवासाला जातो. प्रवासाला गेल्यानंतर 2 मैत्रिणी बरोबर असतील तर फ्रेश व्हायला जर दुसरी मैत्रीण गेली तर ती तिची पर्स कोणाजवळ देते? आपल्या जवळ देते. आता आपलं सामान सांभाळतो जितक्या आपण अगदी दक्षतेने, त्याच्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याची वस्तू जास्ती दक्षतेने सांभाळतो. बरोबर? एक आहे. आणि दुसरं किती काहीही झालं तरी ती तिची आहे हे लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यातलं पैसे माझ्यासाठी म्हणून मी वापरते का? वापरत नाही. मग हा संपूर्ण देह जो आहे तो त्याचा आहे असा सारखा मी विचार करत गेले, त्याचाच आहे की नाही? 5 महाभूत जर त्याची निर्मिती आहे, माझा जो स्वभाव बनलेला आहे तो गुणमायेतून आलेला आहे, ते गुणमाया जी आहे ती पण त्याच्याकडचीच आहे. ती काय मी निर्माण केलेली आहे का? नाही केलेली. मग स्वभाव सुद्धा त्या मायेतून आलेला आहे. मग माया म्हणजे मुळीच जे झालं नाही ते, मग स्वभाव सुद्धा मुळीच झाला नाही तो. मग त्या स्वभावाला किती चिकटून बसायचं? पण आहे की नाही आवड नावड या दृष्टीने त्या स्वभावामध्ये मी इतकी आसक्त आहे की त्याच्या पलीकडे मी जाऊच शकत नाही. ते केवढं मी माझेचं अहंता ममतेच्या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, की ही अहंता म्हणजे देह सापेक्षतेने लागलेला मीपणा, आणि ममता म्हणजे माझं म्हणून जे गोळा करून ठेवलेलं आहे ते ममता. या 2 बेड्यांमुळे ईश्वर तत्व आत असून सुद्धा आम्हाला मात्र ते लक्षात येत नाही. मग लक्षात येण्यासाठी उपाय काय आहे? न कळे ते कळो, येईल उगले. परत तिथंच येऊन गाडी आपली थांबते.
की अरे नाम घ्या, घेता घेता अंतःकरणाची शुद्धी होईल. शुद्ध अंतःकरण झाल्याचा परिणाम म्हणून आत्मज्ञानाची ओढ लागेल. पुढचा प्रवास आपल्यासाठी सांगितलेला आहे की शुद्धाला शुद्धाची ओढ लागते, असं उपनिषदाचा सिद्धांत आहे. मग आपलं अंतःकरण जर शुद्ध झालेलं असेल तर आत्मज्ञानाची तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानाची तळमळ निर्माण झाल्यानंतर ब्रह्मविद्या शिकवणारा कोणीतरी शोधावा लागतो. त्याचा शोध लागल्यानंतर अविद्या घालवण्याचे उपाय म्हणून ब्रह्मविद्यातले कितीतरी प्रक्रिया तो आमच्या समोर मांडतो आणि त्या प्रक्रियांचा मी उपयोग करून घेतल्या तर अविद्या हळूहळू नाहीशी होत जाते. आता ती होत जाते की नाही हे कशावरून ठरवायचं? परत त्या 3 भ्रांतीपाशी आपण येतो की माझं देह तादात्म्य कमी झालेलं आहे की नाही, जगतातलं मिथ्यात्व मला पटलेलं आहे की नाही, आणि मी ब्रह्म आहे हे हळूहळू माझ्या ठिकाणी स्फुरण पावत आहे की नाही. आताच आधीच स्फुरण काय आहे आमच्या ठिकाणी? मी यू आहे, मी त्यू आहे. आता ते यू आणि त्यू मध्ये सगळ्यांनी रिकाम्या जागा भरा. किती कोणी कोणी त्या वाढवून ठेवलेल्या आहेत, तेवढ्या पासून आपली सुटका करून घ्यायची आणि मग खऱ्या मीचा आपल्याला काय लागतो? शोध लागतो. आता इथं समर्थ म्हणतात शोधिता शोधिता मीपणाची नाही. पंचकरणाचा अभ्यास केल्यानंतर ज्या देहाला, ज्या अंतःकरणाला, ज्या अवस्थांना मी माझं मी समजत होते त्यातलं काहीच मी नाही आहे लक्षात येतं. आता काहीच मी नाही एवढं लक्षात येऊन फक्त होत नाही हो, त्याला पुढचाही एक अभ्यास लागतो. खरा मी कोण आहे? मग त्याच्यासाठी महावाक्याचा अभ्यास आहे. जे 4 महावाक्य इथं लिहून ठेवलेले आहेत पण ते आपल्या वेळेच्या आत बसत नाही. ते 4 महावाक्याचं चिंतन करणं याला सुद्धा अंतरंग साधना असं म्हणतात. आणि अशी अंतरंग साधना केल्याशिवाय, त्याचं महावाक्याचं चिंतनही केल्याशिवाय खऱ्या मीचा शोध जो आहे तो आपल्याला लागू शकत नाही. पण इथं समर्थ म्हणतात की असा खरा मी लक्षात आल्यानंतर समर्थांची एक फार सुंदर ओवी आहे. एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू, तिसरा चोरू मी नावाचा अनिलामध्ये. सांख्ययोग भगवद्गीतेचा आपल्याला काय सांगतो? दुसराच अध्याय. त्याच्यामध्येच आपल्या समोर सगळं काही ठेवलेलं आहे की एक अष्टधा प्रकृती आहे आणि त्या अष्टधा प्रकृतीचं अधिष्ठान चैतन्य आहे. चैतन्याच्या सत्तेशिवाय ह्या अधिष्ठान प्रकृतीला यत्किंचितही हालचाल करता येत नाही. मग 2च गोष्टी इथं आहेत पण तरी सुद्धा त्या मीच्या स्फुरणातून तुम्ही आम्ही नको असलेल्या मीचा केवढा व्याप वाढवलेला आहे. आता एक आहे की व्यावहारिक जीवनामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास जरूर करून घ्यावा लागतो, पण पारमार्थिक प्रवास करत असताना व्यक्तिमत्व विकास पावलेल्या मीचा निराश केल्याशिवाय ते सगळे अभिमान जर चित्तावर असतील, आता देवदर्शनाला जाताना सुद्धा तो मी तसाच असतो. अकोल्याला आमचं एक फॅमिली डॉक्टर आहेत. गेल्यानंतर सहज त्यांना भेटायला म्हणून मी नेहमी जाते. याही वेळेला गेले होते. गेल्यानंतर त्या मला म्हणतात की जयश्री मी आता पूर्ण सगळी प्रॅक्टिस बंद केलेली आहे. आता मातृसेवा संघातही जात नाही, स्वतःचं हॉस्पिटलही दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे आणि जेव्हापासून मी हे सगळं बंद केलेलं आहे ना तेव्हापासून माझ्या मागे डॉक्टर लावणं सोडून दिलेलं आहे. करतो का असं आपण? रिटायर्ड होऊन 30-30 वर्ष झाले तरी पाठी तशीच. तरी पाठी आपली जी आता ती उपाधी आहे तात्पुरती घेतलेली आहे, व्यवहारासाठी घेतलेली आहे, पण त्याचा नंतर संबंध कशासाठी आहे? पण आपल्याला तेच आपलं ओळखपत्र वाटतं. व्यावहारिक सत्यात अगदी बरोबर आहे पण परमार्थामध्ये हे सगळं चित्तातून गेलं पाहिजे. इथं सर्वत्र सदा सम, इथं कोणी अधिकारी नाही, कोणी चपराशी नाही, कोणी काही नाही. हा सगळा मी जो आहे तो एकच सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त झालेला आहे. 2 पद्धती आहेत. एक खरा मी ओळखून संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे, की स्वतःला एवढा देहापुरता संकुचित का समजतो? या सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून असणारं जे तत्व आहे ते तू आहे. हा खरा मीचा खरा झालेला विकास आहे. आणि दुसरा मी जो आहे
जो सारखं डोकं वर काढून आम्हाला त्रास देतो, पण तो त्रास देतो हे शेवटपर्यंत कळत नाही. लोकच त्रास देतात वाटतं. त्रास होतो, दुःख होतं, तेव्हा बोट कोणाकडे आहे? आणि अध्यात्म रामायणामध्ये आपल्या समोर श्लोक आहे हो, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती कुबुद्धी रेषा. फक्त एक सांगून थांबत नाही की सुखाला दुःखाला दुसरा कोणीच जबाबदार नाही, ते आपलं कर्म आहे. त्याचं स्पष्टीकरण येऊन गेलं पहिल्या प्रवचनामध्ये. पुढे काय म्हटलेलं आहे? परे ददाती कुबुद्धी रेषा. सुखाला दुःखाला आपलं कर्मच जबाबदार असून आपण जेव्हा ते दुसऱ्याला जबाबदार धरतो तेव्हा त्याला कुबुद्धी म्हणतात. आमच्याजवळ किती कुबुद्धी आहे, आणि सद्बुद्धीशिवाय तर परमार्थ पूर्णच होत नाही. या संसारू तरावया सद्बुद्धी पाहिजे गा राया, इतर आणिक उपाया रिगमू नाही. या संसारात तरुण जाण्यासाठी फक्त सद्बुद्धीच पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही बुद्धीचा इथं उपयोग नाही. मग त्या सद्बुद्धीचा विकास नाम घेता घेता करत राहणे याला साधना असं म्हणतात. सद्बुद्धीचा विकास होतोय की नाही हे कोणी तपासायचं आहे? सत्तत्वाकडे सारखं आमचं जर चित्त लक्ष लागत असेल तर सद्बुद्धीचा विकास होत आहे. आणि सगळं करूनही त्याची आठवणच होत नसेल तर ती झालेली नाहीये. हे कोणी लक्षात घ्यायचं? आपणच लक्षात घ्यायचं. आता बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. डॉक्टर काका म्हणतात की आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, तो भाग दूर सोडून द्या तुम्ही. पण निदान या पारमार्थिक ज्या खाणाखुणा आपल्याला कळतायत, संतांच्या वचनाच्या माध्यमातून जे काही आपल्याला कळतंय ते करता करता निदान व्यावहारिक जीवनातही आनंदाने जगता येतो. आता लक्षात घेतलं आपण की कर्म हे फळ हे माझ्याच कर्माचं आहे. मग सुख असेल किंवा दुःख असेल, मग दुसऱ्याच्या नावाने तक्रार करायची नाही. जितक्या तक्रारी थांबवल्या तितकी अंतःकरणाची शांती वाढते. मग आता पुढचं पुढे बघू आपण आत्मज्ञानाचं. आधी अंतःकरण शांत करण्यासाठी सगळ्या तक्रारी थांबवणे. माझ्याच नशिबात असं का, असं तुम्ही आम्ही नामधारकांनी कधीच विचारायचं नाही. मग काय करायचं आहे? आलेलं फळ भोगून संपवायचं आहे बस. आणि ते माझ्याच कर्माचं आहे एवढं लक्षात ठेवलं की दुसरे निमित्त मात्र आहेत. आता ते कर्माचं बरं भगवंत कसा आहे? तो स्वतः काहीच करत नाही, पण हुंबेसी हुंबा लावून द्यावा, टोणपेसी टोणपा लावून द्यावा, हे जसं आहे ना तसं त्यांनी सगळं केलेलं आहे या जगतामध्ये. आपल्या कर्माचे फळ देण्यासाठी त्यांनी जीवांचीच व्यवस्था केलेली आहे. आणि ते जीव म्हणजे कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आले. एके स्थळी म्हणजे एकत्र आपण जे सगळेजण आलेले आहोत त्या आपल्या कर्माचे फळ एकमेकांना देण्यासाठी त्यांनी आपल्याला निमित्त केलेलं आहे, समोरच्याला सुद्धा निमित्त केलेलं आहे. म्हणून त्याचा खूप राग करून मला काय करायचं आहे? आता येतो व्यवहारात, ना कबूल नाही करत, येतो. पण हे चिंतन असेल तर तो घालवता सुद्धा येतो. परत एक उदाहरण सांगते. सज्जनगडच्या शिबिरांना अनेक भगिनी यायच्या. तिथं हा चैतन्याचा विचार वगैरे डॉक्टर काकांकडनं ऐकलेला असायचा. ते चैतन्य सर्वत्र सदा समत्वानी आहे. आता इतकं छान त्या वातावरणातून एक तर काय, स्वयंपाकाची चिंता नाही, नाश्ता काय करायचा, भाजी काय करायचं हे डोक्याला काहीच तिथे शीण नसतो. म्हणून अर्धा आनंद चित्तामध्ये भरलेला असतो. आणि ती चिंता नसल्यामुळे असे शिबिर ऐकताना चित्त जरा तिथं स्वस्थ असतं. मग स्वस्थ चित्ताने ते ऐकलेले विचार जे आहे ते अंतःकरणामध्ये रुंजी घालतात आणि घालावे, सारखे ते अंतःकरणात राहतात. आता ती घरी गेली शिबिरावरून गेली तर सासूबाई पायाने काहीतरी खूप दुखापत झालेली, आजार झालेला, सुजलेला पाय. मग डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याला काय कर, वाफ दे रोज, निवडुंगाचा पाला घालून त्याला वाफ दे. आता कुकरमध्ये तो पाला घालायचा, पाणी घालायचं, शिट्टी काढून टाकायची, त्याला पाईप लावायचा आणि ते करायचं. आता ते करत होती, मनापासून करत होती, पण करता करता त्यांचं वागणं आठवलं. काय झालं, सासूबाईंचं वागणं आठवलं. आणि वागणं आठवलं की डोक्यामध्ये तिडीक गेली की दिवसभर इतकं आदवा तद्वा माझ्याशी बोलतात, असं वागतात, मी काय म्हणून त्यांची सेवा करावी.
पण असा विचार मनात येतो ना येतो शिबिराचा परिणाम, तिथं सातत्याने ऐकलेल्या चिंतनाचा परिणाम काय आहे, तर तिच्या मनात आलं की ही फक्त उपाधी आहे, आतलं चैतन्य हे माझं स्वरूप आहे. म्हणून काय आहे, त्या आणि मी एकच आहे. शरीर भिन्न दिसतात म्हणून फक्त ते सेवा करण्याचं काम आपल्याकडे आलेलं आहे आणि हे भगवंताचं स्वरूप आहे असं लक्षात घेऊन आपण ती केली पाहिजे. आणि नंतर काका भेटल्यानंतर तिने हे सगळं काकांना सांगितलं. काका म्हणे पहा किती छान झालं, एक तर तू मनापासून सेवा केली म्हणून सासू खुश झाली, जी नेहमीच नाखुश असते ती काय झालेली आहे, खुश झालेली आहे. दुसरं, आपली पत्नी मनापासून आपल्या आईची सेवा करते म्हणून जो नेहमी नाखुश असतो तोही खुश झाला आणि तुलाही त्याचा आनंद मिळाला. एकूण प्रपंच व्यवस्थित झाला की नाही त्याच्यामुळे. परमार्थ नंतर, पण निदान ज्याच्यामध्ये मला कायमचं राहायचं आहे तोही प्रपंच ह्या विचारांनी छान करता येतो की नाही आम्हाला. मग असे हे जे विचार आहेत ते मुद्दाम शिबिरात येऊन ऐकावेत आणि शिबिराला येताना आपल्यासोबत अजून एक जण घेऊन यावं दरवर्षी. मारुतीबुवा रामदासी नेहमी आम्हाला सांगायचे, काकांचं शिबिर दरवर्षी ते आयोजित करायचे, आम्ही सगळेजण जमलेले असायचो. 25 संख्या होती, नंतर 75 झाली, नंतर 200 झाली, नंतर 300 झाली. आणि ते म्हणायचे की इथं बसायला पण जागा उरली नाही पाहिजे, इतके लोक तुम्ही इथं घेऊन आले पाहिजे. कारण आपल्याला त्या विचारांचा जर आनंद होत असेल तर अनेकांना सुद्धा या विचारांनी आनंदाचं काय व्हावं, तर लाभ व्हावा. आणि ह्याच्यासाठी आपण तर यावंच. आपलं येणं आता कमी होत असेल, येणं जमत नसेल तर 4 जणांना पाठवावं की नाही. कुठलाही मॉल वगैरे पाहून आलो, वस्तू छान असल्या की सांगतो की नाही सगळ्यांना, अहो खूप छान प्रदर्शन आहे जा. आता ते बंद करायचं, खूप छान शिबिर आहे जा म्हणायचं. ह्या पद्धतीने प्रचार आणि प्रसाराचं काम करता करता पण अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होतं. बाकी गोष्टीचा प्रचार प्रसार आपण खूप करतो, पण याचा प्रचार प्रसार करत असताना अंतःकरण आपलं व्यापक होतं. हे गुरु कार्य आहे, संत कार्य आहे, हे लक्षात घेऊन ज्या वेळेला आपण या गोष्टी करतो त्यावेळेला प्रत्येक कर्म त्या साधनेमध्ये रूपांतरित होतं. म्हणून या पद्धतीने ते आपण करायला शिकलं पाहिजे. इथं समर्थ म्हणतात, एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू. इथं मी नावाचं स्फुरण आहे हे बरोबर आहे. आता ते स्फुरण सुद्धा कोणी निर्माण केलेलं आहे, स्फुरदरूप आत्मा आमच्या आतमध्ये असल्यामुळे जड असणाऱ्या या अंतःकरणाला सुद्धा मी आहे हे स्फुरण निर्माण झालेलं आहे. पण हा मी आहे असं जे पहिला स्फुरण रूप प्रकार आहे त्याचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान म्हणजेच परमात्मा, म्हणजेच भगवंत. आणि त्या भगवंताचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाच्या हृदय देशी मी अमुक आहे गा ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, त्याचं अधिष्ठान मी आहे. मग मी आहे ह्याच्यामध्ये जे जे काही आम्ही व्यावहारिक सत्तेत भरून ठेवलेलं आहे ते सगळं खोडून टाकायचं आणि त्याच्यामध्ये फक्त आत्मा आणि ब्रह्म शब्द घालायचे. आता इथून पुढे मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, या व्यतिरिक्त बाहेर नाही सांगायचं, आत ठेवायचं. परत परत ते सातत्याने आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि या मीपणाचं मूळ जर आपण पाहत गेलो तर पुढे आपल्या समोर या ठिकाणी काय आहे, तर मूळ बरे पहा नसोनिया राहा. किती छान सांगितलेलं आहे ना, मूळ बरे पहा नसोनिया राहा. आता एकच गुरु महाजन यांचे असल्यामुळे कधीतरी आध्यात्मिक गप्पा म्हणजे आध्यात्मिक चर्चा होतात, कारण ते शंकर पार्वतीने सुरू करून दिलेलं आहे ना, आपण केलं पाहिजे की नाही. त्यांच्या चर्चा नेहमी कशा असतात, अशाच असतात, मग आपणही त्या केल्या पाहिजेत की नाही. म्हणलं पहा, डॉक्टर काका आणि मंदाताई यांच्या सहवासात आपण इतक्यादा राहतो, इतक्यादा ते आपल्या घरी उतरलेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना फोन येतात ना त्यावेळेला इतक्या समरसतेने सगळ्यांशी बोलतात ते. आता काही जणांचे फोन असतात, मला नातू झाला, अरे वा वा छान अभिनंदन म्हणतात. काही जणांचे फोन येतात, आम्हाला ऍक्सिडेंट झाला, अरे असं झालं का, मग गेलास का डॉक्टरकडे, काय झालं, असंही विचारतात. म्हटलं प्रवचनातून इतक्यादा जगन्मिथ्यात्व निश्चय सांगतात आणि जगात अगदी आपण रमल्यासारखं बोलतात. इथं काय आहे,
मूळ बरे पहा नसोनिया राहा. की आता सगळं हे वेदांत तत्वज्ञान ते ऐकायचं आहे, निश्चितपणे ते नाशिवंत आहे हेही ठरवायचं आहे, पण तरी सुद्धा आपुलकीचा धागा जो आहे, प्रेमाचा धागा जो आहे, आता वैराग्य निर्माण होणं म्हणजे जगाशी तुसडेपणाने वागणं आहे का? आता खऱ्या मीचा शोध लागल्यानंतर माझं प्रारब्ध असेपर्यंत या देहामध्ये मला राहावंच लागणार आहे. पण देह मी आहे अशा बुद्धीने राहू नका. नसोनिया राहा म्हणजे काय आहे? मी देह आहे या बुद्धीने राहू नका. मी अमुक आहे, तमुक आहे. त्या नातेसंबंधाचा सुद्धा आता काय झालं पाहिजे? गडदपणा कमी झाला पाहिजे त्याचा. नाही तर त्या नात्यांचा एवढा अभिमान असतो, मी सासू आहे आणि माझं ते ऐकत नाही म्हणजे काय? तू तुझ्या सासूचं ऐकलं का असा प्रश्न विचारावा स्वतः. तिथं एकच आहे, डॉक्टर काका गमतीने म्हणतात की लोकांना आपण कधीही नावं ठेवू नयेत. परमार्थ क्षेत्रात आल्यावर सुद्धा असं होतं, पाव आम्ही शिबिराला जातो ते तसेच राहतात, इतक्यादा आग्रह केला तरी येत नाही. अरे पूर्वी पण तू तशीच होती ना, तू पण पूर्वीची अशीच होती ना, मग इथं अभिमान बाळगण्याचं काय कारण आहे? आपण सांगत राहावं, चला म्हणत राहावं, पण त्यांच्या ठिकाणी आपल्या ह्याचा गर्व अजिबात करू नये. नाही तर गर्व झाला, सापशिडीचा खेळ आहे सगळा हा. शिबिरात आले की वर चढतो, इथून उतरताना सापाच्या तोंडातून परत खाली येतो प्रपंचात गेलं की. असं हे सारखं चाललेलं असतं. पण समजून उमजून खेळ केला की मग खेळ खंडोबा होत नाही. महत्वाचं आहे की जीवनाचा खेळ खंडोबा नाही करायचा, तर खेळत खेळत खिलाडू वृत्तीने हा प्रपंच आपल्याला या तत्वज्ञानाच्या साहाय्याने नक्की करता येतो. आणि तो करण्याचा प्रयत्न जो आहे त्यालाच साधना असं म्हणतात. नसोनिया राहा. नसोनिया राहा म्हणजे शब्दाचा अर्थ आहे देहबुद्धीतून जगात वावरू नका. आता खऱ्या मीचा शोध लागलाय ना, मग अनुसंधान त्याचं ठेवा. आत्मबुद्धी निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरूच नाही. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. हा सगळा नामाभ्यास असेल, ध्यानाभ्यास असेल, शास्त्राचा अभ्यास असेल, त्या सगळ्यांचं एकच हे आहे की वृत्ती राहावी निर्गुणी. ती वृत्ती जर खाली ढळली की लगेच आमचं सगळं ये रे माझ्या मागल्या सगळं सुरू आहे. हे स्वतःच्या स्वरूपापासून ढळल्यामुळे आम्हाला दुःखाचे प्रसंग समोर आलेले आहेत. त्या स्वतःच्या स्वरूपाचं अखंड अनुसंधान असेल तर या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही प्रसंगाला आम्हाला दुःखी करता येणार नाही. त्यालाच तर आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हटलेलं आहे की नाही. आता आनंदासाठी आम्ही जे जे काही जमवलेलं आहे आतापर्यंत, जे जे काही खटपटी केलेल्या आहेत, त्यातलं तुकाराम महाराजांच्या घरी काय आहे हो? सुखसोयींनी युक्त काही आहे का? अजिबात नाही. सुखसोयींनी युक्त एवढ्या वस्तू अवतीभोवती जमवलेल्या आहेत, एवढा लोकसंग्रह आहे, एवढं विद्यावैभव आहे, पण अंतःकरणात सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, निरपेक्षता नाही. मग ह्यातलं काहीच न घेता त्यांनी हे सगळं कमवलेलं आहे. मग सुख, शांती, आनंद, समाधान याचा ठेवा वेगळाच आहे. सुखा लागी जीवा करिसी तळमळ, तरी एक वेळ जाय पंढरीसी. तिथं जा, तिथं ते सुखरूप तत्व उभं आहे. आणि त्या सुखरूप तत्वाचं चिंतन करता करता, भगवंताचं नाम घेता घेता आपण सुद्धा तितके आनंदरूप आहोत याचा शोध आपल्याला लागला पाहिजे. नाही तर देव गाभाऱ्यात आम्ही आवारात उपासना चाललेली आहे. असंच कायमच आम्ही राहावं का? असं राहू नये. कधीतरी त्याच्याशी उपासना करता करता आमचं ऐक्य जे आहे ते साधलं पाहिजे. दुसरं आहे की असा व्यतिरेकाचा अभ्यास करता करता ज्या वेळेला खऱ्या मीचा शोध लागतो, त्याच्यानंतर खऱ्या मीचा शोध लागल्यानंतर मी आत्मरूप आहे हे कळल्यानंतर, अरे जसा मी आत्मरूप आहे तसाच माझ्या समोरचा सुद्धा आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे हे कळलं पाहिजे. हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतात, आहा तैसे आहा सर्वगत. ते आत्मतत्व फक्त माझ्यात नाहीये,
ते आत्मतत्व फक्त प्रवचन करणाऱ्यांमध्ये नाहीये, ते सगळ्यांमध्ये आहे. कोणात नाही असं ते नाहीच. अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत असं सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त असणारं फक्त एकच तत्व आहे. म्हणून व्यतिरेकाच्या अभ्यासाने स्वतःच्या देहातला आत्मा शोधायचा असतो आणि अन्वय दृष्टीचा विकास करून सर्वत्र तो आहे असा निश्चय करायचा असतो. स्वतःच्या आतला शोध लागला की त्याला आत्मज्ञान म्हणतात आणि सर्वत्र तेच आहे असं कळलं की त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. फरक काहीच नाही. आधी स्वतःतलं कळणं आणि मग सगळ्या भूती तेच आहे हे लक्षात येणं, अशा दोन्हीही गोष्टी झाल्या पाहिजे. नाही तर आपण आत्मरूप झालो आणि जग मात्र अजून तसं दिसत नसेल आणि जगाशी व्यवहार तर सारखा चालूच राहतो, मग पूर्ण आनंद चित्तात राहील का? मग परत एकांतात सारखं गेलं तरच आम्ही सुखी. आपल्या समोर काका नेहमी ते दत्त भार्गव संवादातली कथा सांगतात की मनोऱ्यावर जाऊन बसल्यावर आणि डोळे मिटल्यावरच फक्त आत्मा आहे आणि खाली उतरल्यावर तो नाही का, असं ती राणी जी गुरु झाली त्या राजाची त्याला विचारते. तो सारखा वर जाऊन बसायचा, ध्यान लावून बसायचा. मग ध्यान लावतो तेव्हा आत्मा आहे आणि एरवी नाही का. जगदांतरी अनुसंधान हेच ध्यान, असं समर्थांची ओवी आहे की लावून बसतो ती गोष्ट वेगळी, तसं लावायलाही पाहिजे, थोड्या वेळ बैठकीचं केलंही पाहिजे, पण सर्वाभूती ते तत्व आहे असं सतत लक्षात आल्याशिवाय जगताशी संबंध आपल्याला छान ठेवता येणार नाहीत. मग तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे. जनी वनी, सगळ्या ठिकाणी जनात राहिलो तरी आहे, वनात गेलो तरी आहे. ते आत्मतत्व नाही असं कुठंच नाही. जे जितकं माझ्यात आहे ते तितकंच समोरच्यामध्ये सुद्धा आहे हे लक्षात ठेवणं, त्याला अन्वयाचा अभ्यास म्हणतात. आणि तो अभ्यास सुद्धा नामाच्या साह्याने तुम्हाला आम्हाला करायला शिकलं पाहिजे. सर्वगत आत्मा तोची तू परमात्मा, जो सर्वांच्या आतमध्ये आहे तोच परमात्मा, हे तुझं सुद्धा मूळचं स्वरूप आहे. दास अहम आत्मा सांगत असे. मी स्वतः रामाचा दास झालो. खरं तर समर्थांना तर सद्गुरू म्हणून पण रामच प्राप्त झाले, आराध्य दैवत सुद्धा रामच, आणि तरी सुद्धा त्यांना एवढा शोध घ्यावा लागला हो, तो त्यांनी मांडला. आता श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाच्या समोर प्रत्यक्ष होता, तरी सुद्धा ओवी काय आहे ज्ञानेश्वर माऊलींचे, अभ्यासे माझ्या स्वरूपे मिळ. आता समोर होतं ना त्याचं रूप, मग नुसतं तेवढं पुरत नाही, त्याच्या पुढे त्याचं स्वरूप कळलं पाहिजे आणि स्वरूपाशी आपला ऐक्य आहे हेही कळलं पाहिजे. इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो आपल्याला या नामाच्या साह्याने नक्की करायचा असतो. दास अहम आत्मा सांगत असे की तो आत्मा मी आहे हे मला पूर्णपणे पटलेलं आहे. खरं तर संत स्वतःचे अनुभव असे प्रगट करत नाही, पण कधीतरी अनावर स्फूर्तीने आपल्या कल्याणासाठी हे त्यांचं कडून भगवंत हे उतरवून ठेवतो. त्यांना असं सांगण्याची हौस नाहीये, पण हे त्यांच्याकडचे अनुभव ऐकल्याशिवाय आपल्याला ती ओढ निर्माण होणार नाही, म्हणून भगवंतच त्यांना तसं स्फुरण देतो आणि आपल्यासाठी हे सगळे अभंग जे आहेत ते निर्माण होतात. अभंग असणाऱ्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी संसार सारखा भंग पावणारा आहे हो. झालंय की नाही निरूपण? संसार सतत भंग पावणारा आहे. मग अभंग तत्व कुठलं आहे तर ते परब्रह्म एकच तत्व असं आहे आणि तेच सगुण साकार आहे. ते मुळात अनाम आहे, पण त्याने आपल्यासाठी किती नौका तयार करून ठेवल्या. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ना, या सगळ्या होड्या आहेत नाम म्हणजे, भवसागरातून तरुण जाण्याच्या. कुठल्याही एका नावेमध्ये बसा, म्हणजे कुठलंही एक नाम घ्या, पण ते नाम घेत असताना त्या होडीत बसल्यानंतर एक मात्र नक्की आहे की ज्या भवसागरातून आम्हाला तरुण जायचं आहे त्या भवसागरातलं पाणी होडीत शिरू देऊ नका. म्हणजे काय करू नका, आता नावेनी तरुण जायचं, पण त्याच नावेत जर पाणी शिरलं तर ती बुडते की नाही. मग प्रपंचातूनच आम्हाला तरुण जायचं आहे, पण प्रपंचाला गौणत्व द्या, मुख्यत्व देऊ नका, ते मनामध्ये सारखं आणू नका. प्रपंच करता करता नाम घ्या. 3 प्रकाराने आपल्या समोर आहे. अगदी सुरुवात जी आहे
ती प्रपंच करता करता परमार्थ करायची. मध्यावर आल्यानंतर प्रपंच परमार्थ दोन्ही बरोबरीने चालू ठेवायचे आणि तिसऱ्या टप्प्यावर सगळा प्रपंच परमार्थ रूप झाला पाहिजे. असे तिन्ही टप्पे आपल्याला या ठिकाणी हळूहळू पार करायचे आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मनापासून हे सगळं साधन करून सर्व काळी नाम घ्या. नाम घेता घेता नामीचा अभ्यास करा, त्याचं रूप चित्तामध्ये साठवा आणि रूपाकडून स्वरूपाकडे जा. आता भगवंताचं नाम आणि रूप याच्यावर लक्ष केंद्रित करा असं आपल्याला का सांगितलं जातं? तर अनेक नामरूपामध्ये आमची वाहवत चाललेली अंतःकरण वृत्ती आधी एका नामरूपामध्ये आणून ठेवा. एकाकडून एकमेव अद्वितीय असणाऱ्या तत्वाकडे जायला सोपं जातं. चुकतंय का काही इथं? किती सोपं, छान आहे. कशासाठी त्याचं नामरूप मिथ्या असू नये आम्हाला घ्या म्हणून सांगतात? अरे आधी अनेक ठिकाणी अंतःकरण वृत्ती अडकलेली आहे की नाही? मग अनेक ठिकाणी अडकलेल्या त्या नामरूपातली अंतःकरण वृत्ती आधी एका नामरूपाच्या ठिकाणी सतत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकाकडून एकमेव अद्वितीय तत्वाकडे जाणं अत्यंत सोपं आहे. आता आपल्या समोर अनेक प्रश्न अनेकांनी विचारले, त्याचे उत्तरही मिळाले, पण तरी सुद्धा एक सगळ्यात बुद्धिमत्तां वरिष्ठम कोण आहे? मारुती आहे. आपल्याला माहिती आहे. त्याचं चित्रही आपण सातत्याने पाहतो की छाती फडलं की आतमध्ये कोण दिसतं? म्हणजे हृदयामध्ये अखंड त्याच्या आहे, मुखाने भगवंताचं नाम आहे, हाताने सारखं भगवंताचं काम करत आहे. काम सोडलंय का त्याने भगवंत भेटला तरी? उलट भगवत कार्याला वाहून घेतलं. भगवंत कळल्यावर हा माझा भगवंत आहे हे कळल्यानंतर त्या भगवत कार्याला वाहून घेतलं. मग कामाचा त्याग करायला आम्हाला सांगितलेला नाहीये कर्माचा, फक्त मी करता आहे याचा त्याग करा, त्या फळांचा त्याग करा. या दोन गोष्टी सांगितल्या. कर्म सोडायला सांगितलेलं नाही. म्हणून कर्म करता करता अहो उठत बसता काम करता सर्व काळी सांगितलं. छान उदाहरण आपल्या समोर आहे. डिटेक्ट झाला डायबिटीस. आता एवढ्या गोळ्या औषधं त्या डॉक्टरांनी लिहून दिले ना, ते चिठ्ठीच समोर आहे. नाश्त्याच्या आधी, नाश्त्यानंतर, जेवणानंतर, जेवणाच्या आधी, रात्री झोपताना. आता त्यांनी सांगितलं तसं त्या गोळ्या घेतो की नाही आपण? आठवण ठेवून घेतो. स्थूल शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून, मग सूक्ष्म शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून प्रभाते म्हणे, माध्यान्काळी, रात्री झोपताना. आता यांनी तरी 3दाच सांगितले, हे डॉक्टर 10दा सांगतात. पण ते स्थूल शरीर ठीक राहावं म्हणून आम्ही जेवढा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा स्थूल शरीरापेक्षा सुद्धा दुःखाचा अनुभव सूक्ष्म शरीराकडनं जास्ती आहे. आणि म्हणून त्याच्यावरची उपाययोजना जी आहे ती पण आम्ही जास्ती केली पाहिजे. म्हणून अखंड नाम घ्या. नाम घेता घेता त्या मारुतीप्रमाणे, हनुमंताप्रमाणे आमच्या ठिकाणी 3 गोष्टी आतमध्ये पक्क्या झाल्या पाहिजे. देहदृष्ट्या दासोहम. देहाच्या दृष्टीने विचार केला तर मी तुझा दास आहे. आणि मग दास आहे म्हटल्यानंतर दास नेहमी स्वामीच्या आज्ञेतच राहतो. मग आम्ही सुद्धा कोणाच्या आज्ञेत राहायला पाहिजे? स्वामीच्या आज्ञेत राहायला शिकलं पाहिजे. मग स्वामी मिळालेला नाही तोपर्यंत या शास्त्र ग्रंथामध्ये आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञेत आम्ही राहायला पाहिजे. भगवद्गीता आमची पूर्ण पाठ आहे, पण तुल्य निंदा स्तुतिर्मौनी नाही जमत. निंदा स्तुतीला सममाना असं आज्ञा आहे त्याची आम्हाला. भगवंताची आज्ञा आहे आम्हाला, निंदा स्तुतीला सममाना, सतत संतुष्ट राहा, कुरकुर करू नका, सतत संतुष्ट राहा, अशी आज्ञा आहे. मग करतोय का आम्ही तसं? नाही करत ना, म्हणून ते फळत नाही. म्हणून ते सगळं फळत नाहीये आमच्या ठिकाणी. नंतर जीवदृष्ट्या मी तुझा अंश आहे. जसा जीवदृष्ट्या मी तुझा अंश आहे तसं माझ्या अवतीभोवतीचे सगळे जीव सुद्धा तुझेच अंश आहेत. म्हणून मी काय पाहायला शिकेल? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. डॉक्टर काका म्हणतात देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती. चैतन्याकडे पाहिलं की आनंदच आनंद आहे, आणि वरचं नामरूप आणि स्वभावाकडे जास्ती लक्ष दिलं की दुःखच दुःख आहे.
मग काय बाजूला सारायचं आणि काय पाहायचं ह्याचा विवेक जो आहे तो चित्तामध्ये नाम घेता घेता प्रगट झाला पाहिजे. आणि तिसरं उत्तर मारुती देतात की तत्वदृष्ट्या तू आणि मी एकच आहे. पण तू आणि मी एकच आहे हे कळल्यानंतर सुद्धा आता काय गुरुन आम्ही एकच झालो. मग हल्लीचे पहा शिक्षकांच्या सोबत गळ्यात गळे घालून तंबाखू खायला जातात विद्यार्थी. असं काही इकडे करायचं आहे का? व्यावहारिक सत्तेत जे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत. आपण आई पदाला प्राप्त झालो, आई झालो म्हणून आपल्या आईला काय हलकं समजून टाकायचं का? असं नाहीये ना. तसं गुरूंनी जे साधन दिलेलं आहे ते साधन करता करता त्या पदाची जरी मला प्राप्त झाली तरी गुरु ते गुरु आणि मी मात्र त्यांचा कोण आहे? व्यावहारिक सत्तेत. म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने एकरूपता आली असेल पण तरी सुद्धा त्या भ्रमात व्यावहारिक सत्तेत राहायचं नाही आणि मर्यादेचं उल्लंघन अजिबात करायचं नाही. अशी सुंदर नामसाधना माझ्यासह तुम्हा सर्वांकडनं सुद्धा घडू दे अशी प्रार्थना आपण विठ्ठलाला करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. जय जय रघुवीर.